नमस्कार भाविकांनो, ईश्वर की अगम्य महिमा मध्ये तुमचे मनापासून स्वागत। माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते। याला वरद चतुर्थी किंवा तिळकुंद चतुर्थी असेही म्हणतात। असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दिवशी कोणते सोपे उपाय केल्याने बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। गणेश जयंतीला सकाळी लवकर उठून स्नानाच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान करावे। बाप्पाच्या मूर्तीला पंचामृताने आणि त्यानंतर शुद्ध जलाने पाण्याने अभिषेक करावा। बाप्पाला शेंदूर, पिवळे चंदन आणि लाल रंगाचे जास्वंदाचे फूल अर्पण करावे। नैवेद्यासाठी 21 मोदक किंवा तिळाचे लाडू नक्की ठेवावे, कारण या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे। प्रभावी उपाय। संकटांपासून मुक्तीसाठी जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील तर या दिवशी बाप्पाला 21 दुर्वांची जुडी ओम गण गणपतये नमः म्हणत अर्पण करा। आर्थिक लाभासाठी बाप्पा समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा टाका। यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो। बुद्धी आणि यशासाठी विद्यार्थ्यांनी या दिवशी बाप्पाला शमीची पाने अर्पण करावीत आणि गणपती अथर्वशीर्षचे पठण करावे। यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढते। नोकरी आणि व्यवसायासाठी जर तुमचे एखादे काम सरकारी दरबारी किंवा ऑफिसमध्ये अडकले असेल तर गणेश जयंतीच्या दिवशी एक अखंड सुपारी घ्या। ती बाप्पाच्या चरणांना स्पर्श करून तिची पूजा करा आणि दिवसभर ती आपल्या खिशात ठेवा। काम झाल्यावर ती सुपारी विसर्जित करा किंवा देवाऱ्यात ठेवा। विवाह आणि शुभ कार्यासाठी ज्यांचे विवाह जमण्यास उशीर होत आहे त्यांनी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला 5 हळदीच्या गाठी अर्पण कराव्यात। अर्पण करताना ओम श्री गण सौभाग्य गणपतये वरवरद सर्वजनम मे वशमानाय स्वाहा हा मंत्रचा जप करा। आरोग्यासाठी जर घरामध्ये कोणी सतत आजारी असेल तर या दिवशी बाप्पाला मध आणि दह्याने अभिषेक करावा। अभिषेक करताना अथर्व शीर्षाचे 21 वेळा पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आजारपण दूर होण्यास मदत होते। नकारात्मकता दूर करण्यासाठी घरातील भांडणे किंवा क्लेश दूर करण्यासाठी एका नारळावर शेंदूर लावून त्यावर स्वस्तिक काढा। हा नारळ बाप्पाच्या चरणांजवळ ठेवून आपली इच्छा बोलून दाखवा। दुसऱ्या दिवशी हा नारळ दान करा किंवा त्याचे विसर्जन करा। कर्जमुक्तीसाठी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाची पूजा केल्यावर घराबाहेर जिथे मुंग्यांचे वारूळ असेल, मुंग्या असतील तिथे साखर आणि पीठ मुंग्यांना खाऊ घाला। असे मानले जाते की मुंग्यांना अन्न दिल्याने कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होतो। गणेश जयंतीच्या दिवशी कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका। शक्य असल्यास गरिबांना तीळ किंवा अन्न दान करा। यामुळे बाप्पाचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो। तर भाविकांनो, या गणेश जयंतीला हे उपाय श्रद्धेने नक्की करून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।